नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांती या यूट्यूब चॅनलवर। आज 31 जानेवारीपर्यंत जे चालू घडामोडी घडलेल्या आहे नॅशनल आणि इंटरनॅशनल, त्याच्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत। चला तर सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, राम मंदिरात कोणत्या शिल्पकाराने तयार केलेली प्रभू रामललाची 51 इंच उंचीची मूर्ती बसवण्यात आली आहे? ही बनवली आहे अरुण योगीराज यांनी 51 इंच उंचीची मूर्ती। ही आहे मूर्ती ती, आणि हे आहे अरुण योगीराज। कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनी भगवान रामललाची 51 इंची मूर्ती तयार केली आहे। त्याची स्थापना 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येच्या राम मंदिरामध्ये करण्यात आली आहे। रामललाच्या मूर्तीमध्ये भगवान विष्णूचे 10 अवतार आहेत। एका बाजूला हनुमान आणि दुसऱ्या बाजूला गरुड आहे। याची खास गोष्ट म्हणजे ती एका दगडापासून बनवली आहे, म्हणजे त्यात दगड जोडलेला नाही, फक्त एकच जे दगड राहतं अखंड त्यापासून बनवलेला आहे। या मूर्तीमध्ये प्रभू रामाचे 5 वर्षाचे बालपण दाखवलेले आहे, म्हणून याला रामललाची मूर्ती असे म्हटले जाते। आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र याचे सरचिटणीस म्हणजे सचिव कोण आहेत, तर चंपत राय। ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू। चंपत रे हे राम मंदिराचे सचिव आहेत। सचिव विमल पटेल हे नवीन संसद भवनचे डिझायनर प्लस काशी विश्वनाथ कॉरिडोरचे डिझायनर सुद्धा आहे। रामवी सुतार यांनी कशा डिझाईन केले आहेत, तर जगातील सर्वात मोठी उंचीची सरदार पटेल यांची आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीची डिझाईन राम सुतार यांनीच केलेली आहे। समोरचा प्रश्न आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या IDC अहवालानुसार 2023 मध्ये कोणती कंपनी अव्वल स्मार्टफोन उत्पादक कंपनी बनली आहे? म्हणजे ज्याचे 2023 मध्ये स्मार्टफोन हे जास्त विकले गेलेले आहे असं। तर हे आहे ऑप्शन बी, ॲपल या कंपनीचे स्मार्टफोन हे जगामध्ये सर्वात खपले गेलेले आहे, त्यामुळेच उत्पादन वाढलेलं आहे। ॲपल कंपनी 2010 नंतर प्रथमच सॅमसंगला हरवून अवस्थान प्राप्त केले आहे। ॲपलने 2023 मध्ये कोरियन कंपनी सॅमसंगला मागे टाकले आहे, म्हणजे आधी सॅमसंग फर्स्ट नंबरवर राहत होती आणि सेकंड नंबरवर ॲपल राहत होती, पण यावर्षी ॲपलवरती गेली आणि सॅमसंग खाली आला आहे। हा अहवाल कोण जारी करतो? IDC। जवळपास 13 वर्षानंतर ॲपलने जगभरातील मोबाईल शिपमेंटच्या बाबतीत सॅमसंगला मागे टाकले आहे, म्हणजे 2010 मध्ये टॉपवर होती आणि 2023 मध्ये सॅमसंग 23 पर्यंत म्हणजे 13 वर्षापर्यंत सॅमसंग हे टॉपवर असायचे आणि 2023 मध्ये ॲपल टॉपवर आलेले आहे। कंपनीने 2023 मध्ये एकूण 236.6 दशलक्ष मोबाईल युनिट्सची विक्री केली आहे, जी सॅमसंगपेक्षा 8 दशलक्ष युनिट जास्त आहे। ऑप्शनमध्ये आलेले काही कंपनी आहेत त्यांच्याबद्दल माहिती हो। लिनो ही कुठली कंपनी आहे, तर चायनाची। विवो ही सुद्धा चायनाची कंपनी आहे। सॅमसंग ही साऊथ कोरिया दक्षिण कोरियाची कंपनी आहे। समोरचा प्रश्न आहे, 9वा पक्केपागा हॉर्नेबल महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर हा करण्यात आला आहे ऑप्शन ए, अरुणाचल प्रदेशमध्ये पक्केपागा हॉर्नेबल महोत्सव साजरा करण्यात आला आहे। 2024चा हॉर्नेबिल महोत्सव आपण याच्या आधी चर्चेत आहे। तर हे कुठल्या याच्यामध्ये केला जातो साजरा, तर हा केला जातो नागालँडमध्ये। हॉर्नेबिल म्हटलं फक्त तर हॉर्नबिल महोत्सव, पण हा काय म्हटलं आहे पक्केपागा हॉर्नबिल महोत्सव, तर हा केला गेला आहे अरुणाचल प्रदेशमध्ये। अरुणाचल प्रदेशमध्ये 9वा पक्केपागा महोत्सव 18 ते 20 जानेवारी 2024 दरम्यान साजरा करण्यात आला। हा महोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आला आहे। हा कुठल्या याच्यामध्ये साजरा करण्यात आला, तर व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव संरक्षणावर आधारित असलेला हा हॉर्नबिल फेस्टिवल आहे। पक्केपागा हॉर्नबिल हा पक्षी आहे, तर या पक्षीच्या प्रजातीवरती जास्त भर देण्यात आला आहे या याच्यामध्ये महोत्सवामध्ये। पक्के व्याघ्र प्रकल्पात 4 हॉर्नेबल प्रजातीचे निवासस्थान आहे, 4 धोक्यात असलेल्या म्हणजे रेड झोनमध्ये असलेल्या वॉर्ड हेड हॉर्नेबलचा समावेश करण्यात आला आहे आणि त्याच्या संवर्धनाविषयी जागरूकता वाढवणे हा या उत्सवाचा महत्त्वाचा उद्देश आहे। अरुणाचल प्रदेशचा उल्लेख आला। अरुणाचल प्रदेशबद्दल काही माहिती पाहू। राज्याबद्दल कोणकोणत्या राज्याची सीमा लागलेली आहे, तर हा आहे आसाम या राज्याची सीमा लागलेली आहे। सेकंड नागालँड, या 2 राज्याची सीमा लागलेली आहे। आणि इंटरनॅशनल बाउंड्री कोणाकोणासोबत लागलेली आहे, तर ही आहे 1 भूटान, 2 चायना, 3 म्यानमार, या 3 इंटरनॅशनल बाउंड्री
हे अरुणाचल प्रदेशला लागलेले आहे. राजधानी काय म्हटलं जाईल? राजधानी आहे इथली इटानगर. स्थापना झाली 20 फेब्रुवारी 1987 मध्ये. मुख्यमंत्री आहे पेमा खांडू. राज्यपाल आहे कैवल्य त्रिविक्रम पटनायक. लोकसभा सीट आहे 2, राज्यसभा सीट आहे 1, विधानसभा सीट आहे 60 आणि राज्य पक्षी ग्रेट इंडियन हॉर्नबिल, हा हॉर्नबिल पक्षी आहे. राष्ट्रीय उद्यान नामदफा राष्ट्रीय उद्यान, नोमलिंग राष्ट्रीय उद्यान. नद्या कोणकोणत्या आहे? सियांग आणि त्याच्या उपनद्या तिरप, लोहित, सुबनसिरी, दिबांग, कामेंग, डिक्रोंग, दिहिंग ह्या उपनद्या आहेत. त्याच्या मुख्य नद्या सियांग आहे आणि त्याच्या काही उपनद्या आहेत. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊ. पाहिलं नागालँडमध्ये हॉर्नबिल महोत्सव साजरा केला जातो. आसामचे कोणकोणते आहे? तर बिहू महोत्सव हा आसाममध्ये साजरा केला जातो. त्यासोबतच अंबुबाची महोत्सव सुद्धा इथेच साजरा केला जातो. आणि केरळचा प्रसिद्ध महोत्सव कोणता आहे? तर ओणम महोत्सव हा केरळमध्ये साजरा केला जातो. समोरचा प्रश्न आहे, कुठला देश नुकताच चंद्रावर उतरणारा जगातील 5वा देश बनला आहे? तर हा बनला आहे ऑप्शन डी जापान. हा देश चंद्रावर उतरणारा 5वा देश बनला आहे. या आधी कोणकोणते देश आहेत? तर एक आहे रशिया, अमेरिका, चायना, भारत आणि 5वा जपान. 5 देश आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचणारा जपान हा जगातील 5वा देश ठरला आहे. जपानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेशन मून मिशन म्हणजे स्लिम चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले आहे, पण हे कार्य करू शकले नाही. आताच नवीन न्यूज आली आहे की त्याचे जे सोलर पॅनल आहे तेच ओपन नाही होऊन राहिले होते, म्हणून ते लँडिंग यशस्वी झाली पण कार्य हे जे आहे ते पूर्ण करत नाही आहे. अमेरिका, सोव्हिएत रूस म्हणजे USA, रशिया, चीन, भारत या 4 देशांनंतर जपान हा 5वा देश बनला आहे. गेल्या वर्षी भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले चंद्रयान हे यशस्वीरित्या स्थापन करून जगातील पहिला देश बनला आहे जे दक्षिण ध्रुवावर उतरला आहे. जपानच्या अंतराळ संस्थेचे नाव काय आहे? जाक्सा, जापान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी. जापानबद्दल काही माहिती हो. जापानची राजधानी आहे टोकियो. प्रधानमंत्री आहे फुमियो किशिदा. मुद्रा आहे जापानी येन. जे बास्केट आहे ना वर्ल्ड बँकेचं त्याच्यामध्ये जापानी येन सुद्धा आहे. जापान हे देश 4 शिकोक्यू, क्युशू आणि होकायडो या 4 बेटांपासून बनलेले आहे. होकायडो, होन्शू, शिकोकू, क्युशू. ऑप्शनमध्ये काही देशाचा उल्लेख आला आहे त्यांच्याबद्दल काही माहिती पाहू. त्यांनी कोणकोणते मिशन पाठवले आहेत? तर भारताने कोणकोण पाठवले आहे? तर भारताने पाठवला तर चंद्रयान 3. रशियाचा लुना मिशन पाठवला होता. आता आपण ज्या दिवशी चंद्राची लॉन्चिंग केली होती आणि त्याच्यानंतर पाठवला होता पण चंद्राची लँडिंग चंद्रयान 3 ची लँडिंग होण्याच्या आधीच ते लँडिंग होणार होते पण ते क्रॅश झाले. त्यामुळे रशिया दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी जाणार होता. आणि अमेरिकेचं कोणतं आहे? तर अमेरिकेचं आर्टेमिस 2 या मिशनवर सध्या अमेरिका काम करत आहे. समोरचा प्रश्न आहे, नुकतीच सशस्त्र सीमा बल म्हणजे SSBच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही करण्यात आली आहे ऑप्शन सी दलजीत सिंग चौधरी यांची सशस्त्र सीमा बलच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत राहील. दलजीत सिंग चौधरी हे उत्तर प्रदेश कॅडरचे 1990चे IPS अधिकारी आहे. ते सध्याचे दिग्दर्शक अनीस दयाल सिंग यांची जागा घेईल. म्हणजे सध्या कोण होते? तर अनीस दयाल सिंग हे होते. SSBची स्थापना कधी झाली? तर 1963 मध्ये. मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली येथे. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा नाव उल्लेख आला आहे त्यांच्याबद्दल माहिती पाहू. नितीन अग्रवाल हे BSFचे महानिर्देशक आहे. राहुल रसगोत्रा हे ITBPचे महानिर्देशक आहे. आणि अनिल दयाल सिंग हे CRPFचे महानिर्देशक आहे.
समोरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच राम मंदिर कुठे बांधले जाणार आहे? तर हे बांधले जाणार आहे ऑप्शन डी ऑस्ट्रेलियामध्ये, ज्याची उंची किती आहे तर 721 फूट उंच असणारे हे राम मंदिर आहे. ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरात जगातील सर्वात उंच राम मंदिराच्या उभारणीचे काम लवकर सुरू होणार आहे. यामध्ये बांधले जाणारे राम मंदिर हे जगातील सर्वात उंच राम मंदिर असेल, ज्याची उंची 721 फूट आहे. ऑस्ट्रेलियाबद्दल काही माहिती घेऊ. ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबरा, पंतप्रधान आहे अँथनी अल्बनीज, चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. हा आहे ऑस्ट्रेलियाचा मॅप. समोरचा प्रश्न आहे, नुकतेच एअरपोर्ट ऑफ द इयरचा किताब कोणाला मिळाला आहे? तर हा मिळाला आहे ऑप्शन ए याला नाही मिळाला, ऑप्शन बी आणि ऑप्शन सी. कॅम्पिगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन्ही एअरपोर्टला एअरपोर्ट ऑफ द इयरचा किताब मिळाला आहे. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 100% सोलर एनर्जीवर चालणारे पहिलं एअरपोर्ट बनलं आहे. दिल्ली इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट असे नाव आहे आणि हे सिंगल यूज प्लास्टिक जे आहे, सिंगल यूज प्लास्टिक पूर्णपणे फ्री असणारे हे एअरपोर्ट आहे. समोरचा प्रश्न आहे, जातीवर आधारित जनगणना करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते आहे? तर हे आहे ऑप्शन सी आंध्र प्रदेश हे जातीवर आधारित जनगणना करणारे भारतातील दुसरे राज्य बनले आहेत. पहिले कोणते आहेत? तर पहिले आहे बिहार, दुसरे आहे आंध्र प्रदेश. उत्तराखंड हे समान नागरी संहिता लागू करणारे दुसरे राज्य आहे. तर प्रथम राज्य कोणते आहेत? प्रथम राज्य आहे गोवा. उत्तर प्रदेश हे ऑनलाईन गेमिंग मध्ये टॉप करणारे राज्य आहे. समोरचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया युथ गेम 2023 चे उद्घाटन कोणत्या राज्यात केले? तर हे केले आहे ऑप्शन बी तामिळनाडू राज्यामध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया युथ गेम 2023 चे उद्घाटन केले आहे. तामिळनाडूबद्दल काही माहिती पाहू. तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. स्थापना झाली 26 जानेवारी 1950 मध्ये. मुख्यमंत्री आहे एम के स्टॅलिन. राज्यपाल रवींद्र नारायण रवी. लोकसभा सीट 39, राज्यसभा सीट 18. राष्ट्रीय पार्क मुकुर्ती राष्ट्रीय उद्यान, मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान, अण्णामलाई राष्ट्रीय उद्यान, इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान हे आहे. कोणकोणत्या राज्याची सीमा लागलेली आहे? तर ही लागलेली आहे केरळ, 2 कर्नाटक, 3 आंध्र प्रदेश आणि या साईडला बंगालची खाडी, बे ऑफ बेंगॉल. आणि पाकिस्तान, श्रीलंका आणि भारतामधील ही पाक जलसंधी हे याच्यामध्ये आहे. शेवटला प्रश्न आहे, भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये 6 वेळा परदेशी पाहुणे म्हणून कोणता एकमेव देश ठरला आहे किंवा बनला आहे? तर हा बनला आहे ऑप्शन सी फ्रान्स. या देशाला भारताने एकूण आतापर्यंत 6 वेळा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. इंडोनेशिया ऑप्शनमध्ये काही व्यक्तीच्या देशाचं नाव आलं आहे, त्याच्याबद्दल माहिती बघू. इंडोनेशियाचे राष्ट्रपती कोण आहे? इंडोनेशियाचे प्रथम राष्ट्रपती जे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते, म्हणजे भारताचे प्रथम प्रमुख पाहुणे म्हणून ते इंडोनेशियाचे करण्यात आले होते, त्यांचे नाव काय होते? तर सुकर्नो यांना भारताचे प्रथम प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते 1950 मध्ये प्रजासत्ताक दिनी. ब्रिटनचे PM कोण आहेत? तर ब्रिटनला किती वेळा बोलवण्यात आले? तर 5 वेळा प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. अमेरिकेला यावर्षी सुद्धा बोलवण्यात आले होते जो बायडनला, परंतु त्यांच्या याच्यामध्ये अमेरिकेमध्ये इलेक्शन असल्या कारणामुळे ते येऊ शकले नाही, म्हणून त्यानंतर इमॅन्युएल मॅक्रॉन यांना बोलवण्यात आले होते. हा प्रश्न होमवर्कसाठी आहे. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. जगातील सर्वात मोठा दिवा कोणत्या शहरात लावला गेला आहे? थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.